अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनाद्वारा मानधनवाढीनिमित्त शासनाने अभिनंदन अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांचा मानधन वाढवलेला आहे। त्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करण्यात आले आणि समोरील सध्या त्यांना जे मानधन मिळत आहे ते सुद्धा तुटपुंज आहे। महागाईच्या तडाख्यात तुटपुंजा मानधनात संसाराचा गाडा चालवणं शक्य नाही, म्हणून मागील अनेक दिवसांपूर्वी कर्मचारी संघटनेची मागणी होत आहे। मानधन वाढवणीची त्या मागणीला यश आले आणि 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकन्या मंत्री आदिती तटकरे यांनी नुकताच अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे। अंगणवाडी सेविकेचे मानधन 5,000 रुपयांनी तर अंगणवाडी मदतनीसचे मानधन 3,000 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासनाने दोन्ही कर्मचाऱ्यांचा मानधनामध्ये केलेली वाढ ही अन्यायग्रस्त आहे। दोन्ही मानधनामध्ये बरीच तफावत आढळून येत आहे, त्यामुळे ही दोन्ही मानधनामध्ये योग्य वाढ करण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय मापले यांनी या बैठकीत केली। मी संजय मापले, अध्यक्ष अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका कर्मचारी संघटना। आज या ठिकाणी मदतनीस अंगणवाडी केंद्रांमध्ये ज्या मदतनीस कार्यरत आहे त्यांच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी सभा आयोजित केली आहे। आणि दुसरा विषय असा आहे की जे अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांचं जे मानधन वाढलेलं आहे त्या संदर्भामध्ये शासनाचं अभिनंदन करण्याकरता सुद्धा या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून अनेक दिवसाची आमच्या संघटनेची मागणी होती की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन वाढलं पाहिजे। आणि मग गेल्या 2-4 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डेप्युटी CM अजितजी पवार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला बालकल्याणच्या मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली की अंगणवाडी सेविकेचं मानधन हे 5,000 रुपये आणि मदतनीसचं मानधन हे 3,000 रुपयांनी वाढवलं। आणि एक मागणी संघटनेची सूत्र आली आहे की अंगणवाडी सेविकेचं मानधनच्या 75% मानधन हे मदतनीसचं वाढ झालं पाहिजे। पण यावेळी जी मानधन वाढ केली त्या मानधन वाढीमध्ये प्रचंड तफावत आहे आणि ही तफावत खऱ्या अर्थानं शासनानं रद्द करून अंगणवाडी सेविकेला मिळणाऱ्या मानधनामध्ये 75% वाढ ही मदतनीसांना मिळाली पाहिजे। हा एक या ठिकाणी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय होता। दुसरा विषय असा होता की एक गोष्ट शासनाला कळते की कळत नाही, मला या गोष्टीला काही माहीत नाही आहे की प्रति लाभार्थी आहार शिजवण्याकरता मदतनीसला फक्त 65 पैसे देते। आता या महागाईच्या म्हणजे जेव्हा 400 रुपये सिलेंडरचा भाव होता तेव्हासुद्धा विषय तोच होता 65 पैशाचा। आज 1,000 रुपयाचा सिलेंडर आहे तरी त्या 65 पैशावर 1 पैसा शासन वाढवायला तयार नाही। आणि त्या अनुषंगानं मदतनीसला ज्या इंधन बिलाचा विषय आहे तर प्रति लाभार्थी 5 रुपयेप्रमाणे शासनानं इंधन वाढ केली पाहिजे। प्रति लाभार्थी 5 रुपये, आता 65 पैसे। आणि याही विषयाच्या अंतर्गत बाकीचे विषय याच्या सभेच्या चर्चेमध्ये आम्ही घेतलेले आहेत। आणि मधून GR जरी निघाला असेल तरी आपलं चॅनल मोठं चॅनल आहे, विदर्भ न्यूज म्हणजे मोठं चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला पुन्हा विनंती करतो, अजूनही आचारसंहिता लागायला जवळपास 8 दिवसाचा अवधी आहे। या 8 दिवसाच्या अवधीमध्ये मदतनीसचं मानधन 75% तुम्ही वाढवलं पाहिजे। आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे जे इंधन बिल आहे 65 पैसे हे 5 रुपये केलं पाहिजे। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतो की इंधन बिल 2-2 वर्ष निघत नाही, मग त्या सेविकेनं आपलं घर चालवायचं की ते लाभार्थी आपल्या गावामध्ये आपल्या केंद्रात त्यांना चालवायचं, 2-2 वर्ष इंधन बिल निघत नाही। माझं असं म्हणणं आहे की दर महिन्याला इंधन बिल निघालं पाहिजे आणि ते 5 रुपयाच्या हिशोबाने निघालं पाहिजे। ही भूमिका या ठिकाणी मांडण्याकरता आमच्या सभेचं आयोजन केलं। या जिल्ह्यामध्ये सर्व मदतनीस आम्ही बोलावल्या नाही आहे, पण प्रत्येक बीटच्या आणि तालुक्याच्या फक्त तालुक्याच्या पदाधिकारी या ठिकाणी आम्ही बोलावलेले आणि आपण हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडावं। धन्यवाद। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।